नमस्कार. सध्या मेरठमधील डिवोर्सबद्दल जी घटना घडलेली आहे, त्याबद्दल सगळीकडे चर्चा चालू आहे. म्हणून मलाही थोडंसं बोलावंसं वाटलं. कारण आजूबाजूला सगळीकडे सध्या सोडचिठ्ठी, डिवोर्स म्हणजे एक नॉर्मल झालेलं आहे. मला असं वाटतं की 1-2 घरं सोडले की तिसऱ्या घरी हे आहेच. पण हे का होतंय ते कळायला आणखी मार्ग नाही सापडलेला. पण प्रत्येक घरची घटना वेगळी, कारण वेगळं आहे. आता ह्या मेरठमधील जे काही झालं, डिवोर्स झाला इथपर्यंत तर ठीक होतं. चला, काही अडचण असेल, काही कारण असेल. पण डिवोर्सनंतर जे काही तिच्या मुलीच्या वडिलांनी, म्हणजे जे जज होते, रिटायर्ड जज, त्यांनी जे काही केलं ते माझ्या दृष्टीनं मला जे वाटतं ते मी तुमच्याशी बोलते आहे. मला एकदम चुकीचं वाटलं. कारण डिव्होर्स झाल्यानंतर कोर्टाच्या बाहेर आल्याबरोबर त्यांनी ढोल, ताशे, डान्स, मिठाया वाटणं, त्या मुलीचे हार घालून स्वागत केलं घरी आल्यानंतर. म्हणजे किती भयानक आहे. मला हे कळत नाही की जे झालं ते चांगलं झालं का? चांगल्या गोष्टीचं एक हार घालून स्वागत करतात. कुठलं काही जिंकून आलं असेल, कुठल्या गोष्टीत ती सक्सेस झाली असेल तर त्यांनी करायला पाहिजे होतं. पण अहो, तिनं आयुष्यच हारली आहे. ठीक आहे, कारण काय असेल ते नंतर बघू. पण जिथं हार आहे आणि ती आयुष्याचा फार मोठा निर्णय हारलेली आहे. आणि त्यासाठी तिच्या आईवडिलांनी एवढी जंगी तयारी केली आणि एवढं मोठं स्वागत केलं. म्हणजे समाजाला त्यांना काय दाखवून द्यायचं आहे, समाजाला नेमकं त्यांना काय सांगायचं आहे, हेच मला कळलेलं नाही. म्हणजे जे डिवोर्स होणं फार चांगली गोष्ट आहे का? त्याचं तुम्ही स्वागत करता. खरं म्हणजे ते जज असून, इतकी शिकलेली, सुशिक्षित फॅमिली असून त्यांनी हा चुकीचा विचार केला, याबद्दल मला खूप म्हणजे वाईट वाटतंय. का? अहो, समाजासमोर तुम्ही काय मांडताय? चुकीच्या गोष्टी नका मांडू ना. पूर्वीपासून सोडचिठ्ठी याला चांगली गोष्ट मानलेला नाही, वाईटच आहे. कारण तिथं दोघांच्या आयुष्याचा प्रश्न तर आहेच, पण तिसरं जन्माला आलेलं बाळसुद्धा आहे त्यात. 1 वर्षाचं जेमतेम बाळ असेल त्या मुलीला. त्या बाळाने काय बघितलं हो आयुष्यात? त्याला पुढे जाऊन त्याच्या वडिलांची गरज भासणार नाही का? खरं म्हणजे ह्या मुलींसाठी वडिलांनी केवढा निर्णय घेतला. तेव्हा विचार नाही केला की त्या बाळाला सुद्धा वडिलांची अशीच कुठेतरी गरज पडेल. फक्त सेल्फिश निघालेली आहे दुनिया. स्वतःचा विचार करून घेतलेले निर्णय हे अतिशय चुकीचे, क्षणभर विचार करायला लावणारे आहेत. ठीक आहे, सोडचिठ्ठी झाली असेल म्हणून तुम्ही एवढा जल्लोष, आनंद नका साजरा करू. जगाने, दुनियेने तुमच्याकडून काय घ्यावं यातून? म्हणजे अशा गोष्टी झाल्याच पाहिजेत, ह्या फार चांगल्या आहेत, हे तुम्ही समाजाला दाखवताय का? अहो, आई-वडील, तुम्ही तुमच्या मुलीच्या पाठीशी थांबा, तिला खरंच त्रास होत असेल तर. पण एकंदरीत तिच्या आईवडिलांचं ऐकल्यानंतर, त्याच्या आईवडिलांचं ऐकल्यानंतर असं वाटतंय की त्यांनी सुनेसाठी खूप केलेलं आहे. आणि येताना ती भरपूर पैसा, गाडी, शेती घेऊन आलेली, ती रिकाम्या हाताने वापस नाही आलेली. म्हणूनच ह्या लोकांना एवढा आनंद झाला असेल कदाचित. कारण त्या बाळाचा विचार कुठेही झालेला नाही. जज साहेबांचा मुलगा वारला, त्यानंतर हिला बाळ झालं. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा वंशाचा दिवा आणून आपल्या वंशाचा दिवा बनवणार का? ह्या गोष्टीवर थोडीशी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. कारण कुणाचं तरी बाळ उचलून आणायचं आणि ते आपल्या घरी वाढवायचं, हे चुकीचं आहे. कारण ज्यांचं ते बाळ आहे त्या परिवाराचा पण तुम्ही विचार करा. पूर्वीपासूनच एकंदरीत ह्या मुलीचं किंवा तिच्या आईवडिलांचं वागणं बरोबर दिसत नाही आहे. कारण त्या मुलाचे जे मुंडन केलं, जे काही कार्यक्रम त्याच्या स्वतःच्या वडिलांच्या घरात व्हायला पाहिजे, ते तिने जाऊन माहेरी केले. आणि वाढदिवससुद्धा तिने तिच्या सासू-सासऱ्यांना न बोलवता केला. म्हणजे केवढं तुम्ही
हल्लीच्या मुली शिकता म्हणजे केवढे ठोस निर्णय आणि ते चुकीचे घेता. समाजाला हे दाखवून देता का की मी कमवणारी स्त्री आहे आणि कायदेकानून माझ्या बाजूने आहे, तर मला कुठल्याही पुरुषाची गरज नाही. नाही बाळा, आज गरज नाही आहे तुला. तुझे बाळ उचलून घेऊन गेली आहेस ना माहेरी, शेवटी तू तिथली पाहुणी म्हणूनच राहणार. खरं म्हणजे तू सासरची मालकीण होतीस, पण तुला ते जमलं नाही. तू पाहुणी म्हणून राहायला तू माहेरी आलेली आहेस आणि त्या मुलाचा विचार नाही केलेला. काही वर्षानंतर बेटा, मला त्या मुलीला हे सांगावं वाटतं की काही वर्षानंतर तुला खूप पश्चाताप होईल. किती वर्ष आपले आईवडील आपल्यासोबत आपली साथ देतील. नंतर आईवडील गेल्यानंतर तुझं भविष्य काय? तुला बहिणी किती वर्ष सोबत राहणार आहेत, त्यांनाही त्यांचा संसार असेल. तेव्हा तू निव्वळ एकटी पडलेली असशील. आणि आता जे तुझ्या वागण्यामुळं जे दुःख झालेलं आहे सासरच्या लोकांना, त्याचा कुठेही विचार केलेला नाहीस बेटा. थोडाफार त्रास होत असतोच. ॲडजस्टमेंट त्यांनी केलेली आहे, तू पण करायला पाहिजे. सगळ्यांनी ॲडजस्ट करून संसार चालत असतो. पण हल्ली मुलींना ॲडजस्ट करणं हे अजिबात पटत नाही. पटलं पाहिजे, ॲडजस्ट केलं पाहिजे, तरच सगळ्यांचा संसार होतो आणि त्यातून सगळ्यांना सुख मिळतं. मुलीला डिवोर्स घेऊन परत आणल्यानंतरसुद्धा काही वर्षानंतर याच आईवडिलांना पश्चाताप होईल, दुःख होईल. मात्र वेळ निघून गेलेली असेल.